पूर्व लागवड नियोजन कार्यक्रमात आपण जो केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. या पिकांचा समावेश आपल्या लागवड कार्यक्रमात जो केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि तसेच मला बोलण्याची आपण जी आज संधी दिली त्याबद्दल देखील मी आपला आभारी आहे. उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. माझ्या विषयाचा आज जे विषय आहे तो आहे नाचणी लागवड तंत्रज्ञान. सर्वप्रथम आपण हे मिलेट्स जे आहेत न्यूट्री मिलेट्स त्याच्याबद्दल बरेचशी लोकांना माहित नाही. ते एकूण 7 प्रकारचे हे मिलेट्स आहेत. त्यामध्ये एक फिंगर मिलेट, बार्नयार्ड मिलेट, कोडो मिलेट, फॉक्सटेल मिलेट, प्रोसो मिलेट, लिटिल मिलेट आणि ब्राऊन टॉप मिलेट. त्या सर्व मिलेट जे आहेत त्यांचे कणसाचा प्रकार समोर आपल्याला चित्राद्वारे दिसत आहे. त्यापैकी फक्त फिंगर मिलेट म्हणजे आपण नाचणी वगैरे जे म्हणतो त्याला प्रोसो मिलेट आणि लिटिल मिलेट याची महाराष्ट्रात लागवड केली जाते. इतर सर्व जे मिलेट आहेत बार्नयार्ड मिलेट उत्तराखंडमध्ये किंवा दक्षिण भारतात लागवड केली जाते. फॉक्सटेल मिलेट, कोडो मिलेट तामिळनाडू, कर्नाटकमध्ये लागवड केली जाते. तर ही पिके पारंपरिक आपल्या शेती पद्धतीचं एक महत्वाचे अंग आहेत. ही नाचणी व तत्सम जी तृणधान्य पिके याला म्हणतात, पण मी यात एक शब्द अजून त्याच्यात ऍड करतो की पौष्टिक तृणधान्य. तर ती काय हे पुढं मी आपल्या माझ्या याच्यात सांगणारच आहे. सर्वप्रथम ह्या 6 पिकांच्या मी इंग्लिश नावे आपल्याला सांगितले. त्याची जे शास्त्रीय नाव आहे फिंगर मिलेट इलोसिन कोराकेना म्हणतो. त्याचं जे मूळ स्थान आहे ते ईस्ट आफ्रिका आहे. मराठीमध्ये आपण त्याला नागली नाचणी म्हणतो आणि इतर जे व्हर्नॅक्युलर नावं आहेत लोकल नेम्स ते आपण म्हणतो ते खाली दिलेले आहेत. नाचणीचा पक्वता कालावधी विविध वाणानुसार 90 ते 130 दिवसांपर्यंत असतो. त्यानंतर फॉक्सटेल मिलेट ज्याला सेटारिया इटॅलिका म्हणतो, ज्याचं मूळ स्थान मध्य आशिया किंवा भारतात आहे, त्याला राळा म्हणतो आपण. आणि हे खूप लवकर तयार होतात, 70 ते 9 दिवसात त्याचा पक्वता कालावधी. नंतर कोडो मिलेट म्हणजे त्याला पास्पेलम स्कॉर्बिक्युलेटम ज्याचं मूळ स्थान भारत आहे त्याला आपण कोद्रा म्हणतो. त्याचा पक्वता कालावधी 90 ते 130 दिवस म्हणजे साधारणपणे 3-3.5-4 महिन्यापर्यंत ही पिके पक्व होतात. नंतर आहे लिटिल मिलेट पनॅकम सुमात्रन्स ज्याचं मूळ स्थान भारतात आहे, त्याला कुटकी किंवा वरी म्हणतात, ज्याचे पक्वता कालावधी 70 ते 110 दिवस असा आहे. नंतर आहे बार्नयार्ड मिलेट ज्याला इचिनिक्लोआ फ्रुमेंटासा ज्याचं मूळ स्थान जपान आणि भारतात आहे, ज्याला आपण भगर सावा असे पण म्हणतो. राळ्याप्रमाणे याचा पण पक्वता कालावधी 70 ते 9 दिवसापर्यंत असतो. आणि शेवटचा आहे प्रोसो मिलेट ज्याला पॅनॅकम मिलियासियम म्हणतो, ज्याचे मूळ स्थान किंवा जिथे ती लागवड सुरू झाली ते मध्य आशिया किंवा भारतात आहे, ज्याला आपण नाशिक भागात प्रोसो मिलेटला वरी म्हणतात आणि आपल्या कोल्हापूर या पालघर भागात लिटिल मिलेटला वरी म्हणतात. म्हणजे लोकल जी नावं आहेत ती बदलू शकतात, पण आपण शास्त्रीय नावं जी पुढे दिली त्याप्रमाणे याचे संशोधन किंवा हे कार्य चालू असते. नंतर ही स्मॉल मिलेट्स किंवा न्यूट्री मिलेट्स जे आहेत त्याचे युएसपी म्हणजे काय आहे? युएसपी म्हणजे युनिक सेलिंग प्रपोर्शन. म्हणजे कुठल्याही पिकाचं जे महत्व आहे आपण लागवड करण्यामागं ते पिकवण्यामागं आपल्याला त्याचा काही फायदा होत असेल तर ती शेतकरी पिकवतात. तर ह्या मिलेट्स बद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रोडक्शन साईड म्हणजे उत्पादनाचा विचार जर केला तर ही पिके ड्रायलँड पिकं आहेत. म्हणजे कोरडवाहू भागात किंवा अति पावसाचा जो पर्वतीय भाग आहे सह्याद्रीचा तिथे याची लागवड केली जाऊ शकते. नंतर यांचा पक्वता कालावधी फार लहान आहे आणि कुठल्याही प्रकारच्या हलक्या जमिनीमध्ये याची लागवड केली जाऊ शकते. ह्या पिकांची पाण्याची गरज आणि त्याला लागणारे खते किंवा जे इनपुट्स म्हणतो आपण कुठले पीक पिकवताना आपल्याला लागते ते कमी प्रमाणात दिले तरी यांच्याकडनं आपल्याला मिळणारे उत्पादन हे जास्त प्रमाणात मिळतं. नंतर रेझिलियन्स टू क्लायमेट चेंज म्हणजे हे C4 प्लांट आहेत. म्हणजे प्रकाश संश्लेषण ही जी प्रक्रिया आहे ज्याद्वारे वनस्पती अन्न तयार करतात त्यामध्ये पहिलं जे ऍसिड तयार होतं ते C4 कंपाऊंड, त्यामध्ये 4 कार्बन ऍटम असतात. आणि हे C4 जे प्लांट्स आहेत त्यामध्ये अजून ऊसाचा समावेश होतो, मक्याचा समावेश होतो किंवा ज्वारीचा समावेश होतो. ही पिकं प्रतिकूल परिस्थितीत आपली चांगल्या प्रकारे वाढ देऊन आपल्याला बायोमास जास्त देतात. तर ही जी मिलेट्स आहेत आता सांगितली ही सर्व C4 प्रकारात होतात. त्यामुळं बदलत्या हवामानानुसार यांचा एक आयडियल कॉन्टिजन क्रॉप म्हणजे ऐनवेळी आपल्याला जर कुठली पीक पद्धती नवीन विकसित करायची असेल तर ह्या पिकांचा चांगला आपल्याला उपयोग होऊ शकतो. नंतर भविष्याच्या दृष्टीने ही सस्टेनेबल आणि पोटेन्शियल आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या विविध जे पौष्टिक गुणधर्म आणि यांचं वाढीला जे ते कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीत जी वाढ देतात त्यामुळे भविष्यात ही पिके निश्चित टिकणार. तसेच ह्या पिकांद्वारे जे आपल्याला 4 घटक मिळतात त्यामध्ये पहिलं फूड, फॉडर, न्यूट्रिशन आणि हेल्थ आणि फ्युएल सिक्युरिटी म्हणजे अन्न, जनावरांसाठी चारा असेल, पौष्टिक गुणधर्म असतील किंवा आरोग्य आणि फ्युएल सिक्युरिटी दृष्टीने आपल्याला ही पिके महत्वाची आहेत. ही झाली उत्पादन साईड. नंतर डिमांड साईड म्हणजे ह्या पिकांना भविष्यात येणारी डिमांड जी आहे विविध लोकांकडनं किंवा ती कशी असणार आहे तर न्यूट्रिशियल्स आहे. त्यामध्ये खनिजे, विविध जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट याचं भरपूर प्रमाण आहे. बदलत्या काळानुसार आणि बदलणाऱ्या अन्न
फूड हॅबिट्स ज्या बदलल्यात लोकांच्या, त्यानुसार या धान्याची आहारात गरज पडणार आहे. त्यांचे विविध जे आरोग्याचे गुणधर्म मी आपल्याला पुढे सांगणार आहे. नंतर काही जे काढणी पाश्चात्य तंत्रज्ञान विकसित केले आहे, त्यामुळे रेडी टू कुक म्हणजे पटकन तयार करता येणारे आणि रेडी टू ईट म्हणजे त्यांचे तयार केल्यानंतर खाता येणारे असे वेगवेगळे उपपदार्थ आपण या धान्यांपासून बनवू शकतो. नंतर हे फंक्शनल फूड आणि न्यूट्रास्युटिकल सोर्स म्हणून एक महत्वपूर्ण आपण त्यांच्याकडे सोर्स म्हणून बघू शकतो. नंतर म्हणजे ज्या पिकावर आज मला बोलायचं त्याचं मी सांगतो. रागी आपण त्याला म्हणतो किंवा नागली म्हणतो. नाशिक भागात त्याला नाचणी पण म्हणतात. त्याचं इंग्लिश नाव आहे फिंगर मिलेट. त्याचं शास्त्रीय म्हणजे वनस्पती दृष्ट्या जे नाव इल्युसिन कॉरेकेना आणि याचं जे कुळ आहे ते पोयासी कुळ आहे, म्हणजे गवत वर्गीय पिकांचे हे जे कुळ आहे. या पिकांना भारतात रागी, नागली आणि नाचणी म्हणतात. या पिकांची लागवड करण्याची जी जवळपास 5000 इसवी सन पूर्व वर्षापासून या पिकाची लागवड जगामध्ये केली जाते. हे जे तृणधान्य पीक आहे हे मोनोकॉटिलडॉन आहे, म्हणजे एकदल वर्गातील पीक आहे. सर्वच तृणधान्य पिके एकदल वर्गीय पीक आहेत. नंतर हे ॲलोपॉलिप्लाइड ह्याची जी क्रोमोझोमची संख्या आहे ती 2n = 4x = 36. ॲलोपॉलिप्लाइड म्हणजे काय, हे इल्युसिन कॉरेकेना हे जे पीक तयार झाले ते वेगवेगळ्या प्रकारच्या 2 पॅरेंट कडनं किंवा 2 जातींच्या क्रॉसिंगमुळे हे तयार झाले. त्यामध्ये त्या ज्या 2 ज्या डिप्लॉइड स्पीशीज आहेत त्या आहेत इल्युसिन इंडिका आणि इल्युसिन ट्रायस्टॅकिया. यांचा जो जिनोम एकत्र झाल्यामुळे इल्युसिन कॉरेकेना हे जे नागली हे पीक तयार झाले. आणि यांचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे यांचे जे फुलांची जो आकार आहे तो फारच लहान आहे. त्यामुळे हे प्रिडॉमिनेटली सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे, म्हणजे यांच्यामध्ये स्वपरागित प्रक्रियेद्वारे धान्य निर्मिती होते. हे मायनर जे सिरियल क्रॉप्स आहेत त्यामधलं हे रागी हे एक पीक आहे. त्याचं मूळ स्थान जे आहे ते इथिओपिया आहे, म्हणजे इथून या पिकाचा उगम आहे. नंतर त्याचा जगभर प्रसार होत गेला आणि भारत आणि आफ्रिकामध्ये बऱ्याच प्रमाणावर त्याची लागवड आणि एक स्टेपल फूड म्हणून त्याचा उपयोग केला जातो. भारतामध्ये जवळपास 60% क्षेत्र हे कर्नाटक राज्यात आहे उत्पादन आणि आपण लागवडीचा जर विचार केला. भारताचे नाचणी पिकाखालील जे राज्यातील लागवडीखालील क्षेत्र, उत्पादकता आणि एकूण उत्पादन दिलं आहे, एकूण 5 वर्षाची आकडेवारी दिली आणि शेवटच्या ज्या कॉलम मध्ये आपण सरासरी दिली. लागवडीखालील क्षेत्राचा विचार जर केला तर कर्नाटकमध्ये 6.63 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्या राज्यामध्ये होणारं उत्पादन 10.62 लाख टन आहे. आणि उत्पादकतेचा विचार केला तर तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त उत्पादन प्रति हेक्टर म्हणजे 30.39 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन होतं. जे प्रमुख राज्य आहेत ते कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. आणि संपूर्ण भारताचा जर विचार केला तर भारतात 10.90 लाख हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली जाते. त्यातून आपल्याला 16.98 लाख टन उत्पादन मिळते आणि भारताची सरासरी उत्पादकता ही 15.44 क्विंटल आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील नाचणी पिकाचे आपले प्रमुख जिल्ह्याखालील क्षेत्र, उत्पादकता आणि एकूण उत्पादक याची आकडेवारी दर्शवणारा हा तक्ता आहे. राज्यातील जे प्रमुख जिल्हे आहेत त्यामध्ये कोल्हापूर, नाशिक, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो. लागवडीखालील क्षेत्राचा विचार केल्यास कोल्हापूरमध्ये 20,000 हेक्टर क्षेत्र नाचणी खाली आहे. त्यातून मिळणारे उत्पादन जवळपास 50,000 टन आहे आणि कोल्हापूरची 2020-21 उत्पादकता ही खूपच जास्त म्हणजे 25 क्विंटल पर्यंत आहे. राज्याचा सरासरी जर विचार केला 5 वर्षाचा 2020-21 मध्ये राज्यामध्ये जवळपास 73,000 हेक्टर क्षेत्र नाचणी खाली होते. त्यातून आपल्याला जवळपास 1,07,000 टन उत्पादन मिळालं आणि राज्याची उत्पादकता आहे ती आहे 14.54 क्विंटल. आपण 2016-17 पासून जर बघत गेलो तर राज्याचं जे क्षेत्र आहे ते कमी कमी होत गेलं. त्याचप्रमाणे उत्पादन पण कमी झालं. याचं प्रमुख कारण म्हणजे ह्याच्या जी स्पर्धा पीक आहे किंवा कुठल्याही हंगामात 1-2-3 जे पिकं त्या ठराविक इकॉलॉजी मध्ये घेतले जातात तर ह्याची स्पर्धा आहे ती भात पिकाबरोबर आहे. भात पिकामध्ये मिळणारे जास्त उत्पन्न, मिळणारे जास्त भाव, त्यामुळे शेतकऱ्यांचा कल नाचणी आणि ह्या तत्सम तृणधान्यापेक्षा भाताकडे वळतो. त्यामुळे ह्या पिकाखालील क्षेत्र कमी होतात. नंतर या पिकाचे जे पौष्टिक गुणधर्म किंवा मानवी आहार दृष्टीने जे आपण महत्व आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगू इच्छितो. तर न्यूट्रिएंट्स म्हणजे पौष्टिक तत्वे म्हणजे नेमकं काय त्याबद्दल मी सांगतो की एनी सबस्टन्स कंझ्युम्ड ॲज कन्स्टिट्यूएंट ऑफ फूड which provides energy or needed for growth, development and maintenance of life or deficiency of which will cause characteristic biochemical or physiological changes of the body. म्हणजे काय की अन्नाचा असा घटक की जो आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा देतो आणि त्या घटकामुळे आपले शरीराच्या पेशींची वाढ, विकास आणि आपले पूर्ण जे शरीराची क्रिया आहे ती योग्य प्रकारे चालण्यासाठी त्या पदार्थाचा उपयोग होतो.
त्याचबरोबर जर ह्या पदार्थाची आपल्या शरीरात कमतरता आली तर वेगळ्या जीव रासायनिक किंवा शारीरिक ज्या क्रिया आहेत त्यामध्ये बदल होऊन आपल्याला विविध व्याधींना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग हे न्यूट्रिएंट्स म्हणजे कोणते आहेत तर त्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजेच कर्बोदके, प्रथिने, मेद पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे. तर हे जे जीवन सगळे जे न्यूट्रिएंट्स आहे याचं प्रमाण वेगवेगळ्या अन्नांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचं प्रमाण नॅचरली निसर्गाने दिलेलं असतं. तर हे जे पदार्थ आहेत हे आपल्याला ॲनिमल डिराइव्ड फूड मधनं पण भेटतात किंवा प्लांट डिराइव्ड म्हणजे वनस्पतीपासून पण भेटतात. तर वनस्पतीचे 3 प्रमुख आपण ग्रुपिंग म्हणतो की सिरियल्स म्हणजे तृणधान्य. तृणधान्यांमध्ये आपल्याला कर्बोदके जास्त प्रमाणात मिळतात. नंतर पल्सेस म्हणजे कडधान्य पिके त्यातनं आपल्याला प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात. आणि ऑइल सीड्स म्हणजे तेलवर्गीय पिके ज्यातनं आपल्याला मेद किंवा लिपिड जास्त प्रमाणात मिळतात. ज्यावेळेस आपण आहारात ह्या तिन्ही गोष्टींचा एक बॅलन्स आपण उपयोग करतो त्यावेळेस आपण संपूर्ण आहार म्हणून ते घेतो आणि आपली शारीरिक वाढ ही चांगल्या प्रकारे होते. तर नाचणी धान्याचं स्पेसिफिक किंवा एक विचार करायचा झाला आहारातील महत्व तर पहिलं जे आहे ते न्यूट्रिसिटिकल इम्पॉर्टन्स म्हणजे पौष्टिक तत्व. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण 0.38%, प्रथिने 6 ते 13%, तंतुमय पदार्थ 18%, कर्बोदके 65 ते 75%, खनिजे 2.5 ते 3.5%, फायटेट्स 0.48%, टॅनिन्स 0.61% आणि फेनोलिक कंपाऊंड 0.3 ते 3%. विविध जातीनुसार त्याचे प्रमाण असते. त्याचबरोबर चांगल्या प्रमाणात सल्फर कंटेनिंग जे अमिनो ऍसिड्स आहेत ट्रिप्टोफॅन असतील, सिस्टीन असतील किंवा मिथेन यांचे सिरियल्स मध्ये कमी असतात, कडधान्यांमध्ये कमी असतात ते या नाचणीमध्ये भरपूर बनवत आहे. नंतर आरोग्यवर्धक जे याचे नाचणीचे प्रमुख फायदे जे आहेत ते अँटी डायबेटिक, देन अँटी ट्युमोरोजेनिक म्हणजे कॅन्सर न होणे किंवा अँटी डायरियल म्हणजे पोटाचे विकार होणे, अँटी अल्सर, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडंट आणि अँटी मायक्रो असे विविध अंगी याचे नाचणीचे आपल्याला उपयोग होतात. तंतुमय पदार्थ किंवा फेनोलिक कंटेंट हे आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याचे आहे ज्यामुळे आपल्याला मधुमेहाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. नंतर सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे लो ग्लायसेमिक इंडेक्स. आता जो नवीन जी आपली जीवनशैली उदयास येऊ राहिली त्यामुळे आपल्यामध्ये लठ्ठपणा किंवा हृदयाचे विकार हे आजार फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर लो ग्लायसेमिक इंडेक्स ह्या तृणधान्यामध्ये असल्यामुळे वजन कमी ठेवणे किंवा शरीरातील रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवणे जेणेकरून मधुमेहाचा त्रास आपल्याला होणार. तसेच कोलेस्टेरॉल कमी ठेवणे आणि भुकेचे नियंत्रण म्हणजे ह्या अन्नांचं आपण जर सेवन केलं तर दिवसभर आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं किंवा कायम त्याला भूक न लागणे असे आपल्याला प्रकार जाणवतो. त्यामुळे आपला आहार किंवा जी पचनाची क्रिया ती सावकाशाने व्यवस्थित होते. नंतर विविध जे शारीरिक व्याधी आहेत डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल किंवा व्हॅस्क्युलर ह्या सगळ्या इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा आपल्या पचन संस्थेतील जे आरोग्य असेल त्या इम्प्रूव्ह होण्यासाठी या धान्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो. नंतर नाचणी धान्याचे मानवी आहारातील महत्व आता सांगितल्याप्रमाणे तंतुमय पदार्थांमुळे वारंवार भूक न लागणे, लठ्ठपणा कमी होतो, पोटाचे पित्ताशी निगडीत आजार कमी होण्यास मदत होते. तसेच उच्च पोषण मूल्य असल्यामुळे आपल्याला किती जरी आपण कामात जास्त प्रमाण झालं शारीरिक अशक्तपणा कमी होण्यास मदत होते, दमा यकृताशी निगडीत व्याधी कमी होतात. पचनाशी निगडीत बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि पित्त हे जे कॉमन झालेले आहेत आजकालचे आजार ते कमी होण्यास मदत होते. रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवता येते. हृदयाशी निगडीत आजार रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. नंतर हे ग्लुटेन विरहित आहे म्हणजे आपण भात आणि जे गहू धान्य खातो यामध्ये ग्लुटेनचे प्रमाण जास्त असल्यामुळे अन्नात चिकटपणा फार असतो. मग ह्या अन्नाचं आपण कायम जर सेवन केलं तर पचण्यासाठी आपल्याला आतड्यांमध्ये जे पाहिजे घटक किंवा जे योग्य प्रकारे व्हायला पाहिजे ते होत नाही. तर ह्या धान्यांचे सेवन केल्यास ते आपल्याला कमी करता येईल. नंतर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण इतर तृणधान्यापेक्षा जवळपास 10 पटीने जास्त आहे. त्यामुळे लहान मुलांच्या किंवा सर्वांच्याच हाडांच्या मजबूतीकरणासाठी किंवा ह्या वाढीसाठी आपल्याला ही पिके फायदेशीर आहेत. नंतर याचे महत्व सांगितले मी आपल्याला. आता आपण ह्याचे जे प्रमाण आहे ते बघूया की नाचणीमध्ये आपण मी मागे सांगितल्याप्रमाणे डायटरी फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ 11.2 किंवा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे आहे थायमिन म्हणजे B1, रायबोफ्लेविन म्हणजे B2, नियासिन म्हणजे B3 आणि फॉलिक ऍसिड म्हणजे B9 यांचे प्रमाण जवळपास 0.37, 0.17, 1.3 आणि 34.7. याची तुलना जर आपण खाली भात आणि गव्हाची आकडेवारी दिली त्याचा जर विचार केला तर त्यापेक्षा खूप पटीने जास्त आहेत आणि सर्व ज्या बाबींचा पौष्टिक मूल्यांचा विचार केला तर हे बॅलन्स प्रमाणात या धान्यामध्ये आहे. त्यानंतर या पौष्टिक तृणधान्यामध्ये असलेली खनिजे म्हणजे मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम
म्हणजे त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅश आणि झिंक, की जे शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक आहे, किंवा आपल्या शरीराचे जे स्नायू असतात त्यासाठी पण फायदेशीर आहे. तर भाताचा आणि गव्हाचा विचार केला, कॅल्शियम जे आहे 344 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम, आयर्न असेल 3.9 मिलीग्रॅम असेल, मॅग्नेशियम असेल 137, सोडियम 11, पोटॅश 408 आणि झिंक 2.3. म्हणजे आपण आता कोविडच्या पार्श्वभूमीवर विचार करायचा झाला तर कुठलाही डॉक्टर आपल्याला सर्वप्रथम कोविड ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी मल्टीव्हिटॅमिन किंवा मल्टी मिनरल आपल्याला औषधं घ्यायला सांगतात. तर निसर्गाने आपल्याला हे दिलेले मल्टीव्हिटॅमिन किंवा सर्व गुण संपन्न असं हे धान्य पीक आहे, की ज्याचा आपण जर आहारात समावेश केला तर आपल्याला कुठल्या औषधाची आणि आपल्या पूर्ण शारीरिक वाढ होण्यास त्याची मदत होते. नंतर विविध जे स्मॉल मिलेट्स आहेत, त्याच्या ज्या व्हरायटी आपल्या ज्या राज्यातील 2 कृषी विद्यापीठ याच्यावर काम करतात त्याची यादी दिलेली आहे. नाचणीची फुले, नाचणी आणि फुले कासारे हे वाण फुले कृषी विद्यापीठाने विकसित केले आहेत. त्याची उत्पादन क्षमता 25 आणि जवळपास 22 क्विंटल प्रति हेक्टर आहे. पकवता कालावधी फुले नाचणी उशिरा पक्व होणारे आहे आणि कासारी ही मध्यम मुदतीची 100 ते 110 दिवसात पक्व होते. नंतर वरी आणि याची पण व्हरायटी आपण दिलेली आहे. दापोली कृषी विद्यापीठात दापोली 1, दापोली सफेद, दापोली 2 आणि दापोली 3 अशा 4 व्हरायटी आतापर्यंत विकसित केलेल्या आहेत. पैकी दापोली सफेद हा जो वाण आहे हा पांढऱ्या रंगाच्या नाचणीचा धान्य आहे. दापोली 3 वाणाबद्दल मी पुढे सांगेलच. नंतर ह्या पिकाखालील क्षेत्र एवढं जर हे सर्व गुण संपन्न पीक आहे, परंतु मग ह्या पिकाकडे शेतकरी का वळत नाही, किंवा ह्या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादकता कमी असण्याची कारण काय, त्याचा विचार जर केला तर ह्या राज्यात प्रामुख्याने उपपर्वतीय विभागात आणि खरीप हंगामात भात आणि ऊस पिकानंतर या पिकाचा दुय्यम पीक म्हणून लागवडीसाठी विचार केला जातो. म्हणजे सरळ जर आपण सांगायचं झालं तर भात, कोल्हापूर सारख्या एरियात भात आणि ऊस पिकानंतर उरलेल्या जमिनीवर किंवा उरलेल्या वेळेत हे पीक घेतलं जातं. जर घ्यावंच असं नाही, शेतकरी घेतातच असं नाही, त्यांच्या म्हणजे मुख्य पीक म्हणून याचा विचार केला जातो. त्यानंतर बदलत्या हवामानानुसार पावसाची अनियमितता किंवा पावसाचं जे जून मध्ये सुरू होतो, कधी कधी तो जुलै पर्यंत पण पाऊस पिकत सुरू होत नाही. त्यामुळे ह्या पिकाची सुरुवातीची लागवड करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या उशीर होतात. त्यामुळे शेतकरी या पिकांपासून जातात. नंतर लागवडीसाठी डोंगर उताराची किंवा कमी प्रतीच्या जमिनीची निवड केली जाते. भातासाठी समतल आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारची त्याला निगा राखून भात पिकवला जातो, पण या पिकांच्या बाबतीत जमिनीची निवड ही चुकीची असते. तर रोपे लागणीनंतर पिकाच्या वाढीनुसार ज्या महत्वाच्या बाबी आहेत, म्हणजे तण नियंत्रण असेल, पीक संरक्षण असेल किंवा खत व्यवस्थापन असेल, या बाबींकडे त्या प्रमाणात लक्ष दिले जाते. आणि सर्वात कुठलंही पीक किंवा कुठलंही जे आपण धान्य पिकवतो त्यामध्ये सर्वात महत्वाचा असतो तो बाजार मूल्य. तर या पिकांमध्ये जी स्थानिक बाजारपेठ आहे तिची उपलब्धता फार कमी आहे आणि जो मिळणारा बाजारभाव आहे तो फार कमी आहे. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे आकर्षित होत नाही. आणि कुठल्याही पिकाचं म्हणजे भात किंवा तांदूळ जे बोलतो आपण, की भात समजा दक्षिण भारतात फक्त कोस्टल एरियात तो पिकतो, पण संपूर्ण भारतभर त्याचा वापर केला जातो. किंवा गव्हाचा विचार केला तर तो पंजाबमध्ये पिकतो, पण संपूर्ण भारतभर त्याचा आपण आहारात वापरतो. म्हणजे कुठल्याही पिकाचा आपण त्याचं कन्झम्पशन म्हणजे त्याचं वापर किती होतो यावर त्याचं प्रोडक्शन, सप्लाय, डिमांड हे सर्व अवलंबून असतं. तर नाचणीच्या आहारामध्ये अत्यल्प वापर असल्यामुळे या पिकाचे प्रोडक्शन साईड किंवा डिमांड साईड यामध्ये कमतरता होते. नंतर नाचणी लागवड तंत्रज्ञान याबद्दल मी माहिती सांगतो. या पिकाची सर्वसाधारण माहिती मी आपल्याला सांगतो. हे पीक नेमकं म्हणजे कसं वाढते किंवा काय. या पिकाची वाढ जी आहे उंची 30 सेंटीमीटर पासून 1.5 मीटर उंचीपर्यंत हे पीक वाढू शकते. हे वार्षिक पीक आहे, म्हणजे एका हंगामात त्याचे पूर्ण लाईफ सायकल किंवा ज्याचं ते आयुष्य ते पूर्ण करतं आणि बीज धारणा करून पक्वता होते. पाने ही लांबट वाढणारी असून पानांवर काही प्रमाणात कूज दिसून येते. या पिकाच्या कणसाची लांबी 5 ते 11 सेंटीमीटर असते आणि कणसांमध्ये साधारणपणे विविध वाणानुसार 5 ते 12 हाताच्या बोटाप्रमाणे पाकळ्या असतात. धान्य गोलाकार व मऊ असते. दाण्यांचा रंग पांढरा, तिखट तांबूस, गर्द तांबूस किंवा लालसर या प्रकारात असतो. 1000 दाण्यांचे वजन साधारणपणे 3 ते 7 ग्रॅम असते. उगवल्यानंतर या झाडाला जमिनीला जवळपास 2 ते 6 फुटवे फुटतात. हे ह्या पिकाचा एक मुख्य गुणधर्म आहे जो आपल्याला फायदेशीर आहे. आणि पक्वता कालावधीनुसार याचे लवकर येणाऱ्या, मध्यम पक्वता किंवा उशिरा पक्वता अशी आपण विभागणी करतो. या पिकाचा फुलोरा येण्याचा कालावधी साधारणपणे 50 ते 80 दिवसापर्यंत असतो आणि फुलोरा आल्यानंतर 40 ते 45 दिवसामध्ये पीक काढणीसाठी तयार होते. नाचणी पिकाचे कणसाचे जे विविध प्रकार मी आपल्याला दाखवतोय. पहिला आहे फिस्ट, नंतर कॉम्पॅक्ट म्हणजे एकदम एकत्र असणार, नंतर सेमी कॉम्पॅक्ट म्हणजे त्या पाकळ्या ज्या असतात थोडे विखुरलेले असतात, नंतर ओपन टाईप यामध्ये 2 पाकळ्यांमध्ये भरपूर गॅप असतो आणि ते ओपन
2 प्रकारचं गणित असतं. आणि मध्ये जे आहे ते नाचणी पिकाचं झाडाचं वाटते. आणि ड्रुपी म्हणजे पूर्ण पाकळ्या ह्या पक्व झाल्यावर खाली लोळतात, त्यामुळे झडण्याची पण शक्यता असते. हे कणसाचे प्रकार झाल्यावर जे प्रयोगांचे आमचे जे प्रयोग आम्ही राबवतो त्यामध्ये जे आम्हाला जी वेगळ्या प्रकारची विविधता आम्हाला दिसते मागे दाखवल्याप्रमाणे ती आपण पाहू शकता. पाकळ्यांमध्ये सलग दिसणारे धान्याची रचना असेल किंवा एखादी पाकळी ती साईडला कणसाच्या देठावर येते. पाकळी थोड्या आतल्या बाजूला वळलेली असतात. नंतर हवामानाचा विचार केला तर भारतात कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांमध्ये हे धान्य पीक महत्वाचे आहे. डोंगर उतारावर जे आदिवासी बांधव राहतात त्यांचे तर हे प्रमुख धान्य पीक आहे. आशिया खंडातील समशीतोष्ण भागात म्हणजे चीन, पूर्व आशिया, भारत, मलेशिया या देशांमध्ये या नाचणी पिकाची लागवड केली जाते. समुद्र सपाटीपासून 2000 मिलीमीटरच्या भागात आणि पर्जन्यमान 3.5 सरासरी तापमान 26 ते 29 डिग्री पर्यंत असते. या पिकाची वाढ चांगली होते. महाराष्ट्रात पश्चिम घाट विभाग, कोकण विभाग आणि उपनगरी विभाग यामध्ये या पिकाची प्रामुख्याने लागवड केली जाते. ढोबळमानाने सांगायचं झालं तर सह्याद्री डोंगर रांगेच्या पूर्व आणि पश्चिम भागाचा प्रमुख धान्य पीक म्हणून आहे. आणि विदर्भामध्ये देखील जो ऍश्युअर्ड रेनफॉल जो झोन आहे म्हणजे जिथं जंगल परिसर आहे तिथे पण याची लागवड केली जाते. नंतर पीक वाढीच्या अवस्थेनुसार याचे तापमान, सापेक्ष आर्द्रता किंवा पाऊस हंगाम आणि सूर्यप्रकाश कालावधी किती लागतो हा दाखवणारा हा तक्ता आहे. साधारणपणे आपण उगवण, जुमदार वाढीची अवस्था आणि दाणी भरण्याची अवस्था आहे सगळ्यांचा जर विचार केला तर 20 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर या पिकात चांगली वाढ होते. सापेक्ष आर्द्रता खरीप हंगाम असल्यामुळे 100% ती 77 ते 92% आसपास असते. पावसाचे प्रमाण 200-300 मिलीमीटर पर्यंत जुमदार वाढीपर्यंत आणि ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर पाऊस कमी होतो. 100 मिलीमीटर पर्यंत जरी पाऊस झाला तरी या पिकास ते मान होतं. आणि सूर्यप्रकाश कालावधी हा 2.5 तास किंवा 2 तास किंवा दाणी भरण्याच्या अवस्थेत 5 तासापर्यंत असला तरी मानतो. परंतु सूर्यप्रकाश कालावधी सुरुवातीच्या काळात जर कमी असेल तर विविध रोगांचा प्रसार फार जलद गतीने होतो. नंतर जमीन आणि पूर्व मशागत यामध्ये हलकी ते मध्यम पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आणि समतल जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.2 ते 7.7 असावा. इतर सर्व पिकांमध्ये आपण ज्याप्रमाणे पूर्व मशागत करतो, खोल नांगरट करून तापू देतो आणि पुरवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करतो. तसेच पूर्वी घेतलेल्या पिकाचे दसकटे, काडी कचरा ही आपण अवश्य स्वच्छ केली पाहिजे किंवा काढून टाकली पाहिजे, जेणेकरून पुढे खरीप हंगामात येणाऱ्या पिकावर रोगाची किंवा किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होणार. जर बियाणे आणि पेरणी याची प्रामुख्याने पेरणी पण केली जाते किंवा रोपे लागण पण केली जाते. जर आपल्याला बियाणे पेरणी करायची असेल तर हेक्टरी 8 ते 10 किलोग्रॅम एवढं बियाण्याची मात्रा घ्यावी आणि रोप लागण करायची असेल तर 4 किलोग्रॅम प्रति हेक्टर बियाणे पुष्कळ होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यातील 1000 दाण्यांचं वजन हे जवळपास 7 ग्रॅम पर्यंत असेल. त्यामुळे मुबलक प्रमाणात धान्य त्या 4 किलो मध्ये आपल्याला समावेश होतो. बीज प्रक्रिया हा एक ह्या पिकांच्या बाबतीत महत्वाचा घटक आहे. बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी 2.5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात कार्बेंडेजिम किंवा 22 50% वेटेबल पावडर या प्रमाणात प्रक्रिया करावी. पेरणी कालावधी मगाशी सांगितल्याप्रमाणे खरीप हा या पिकांचा प्रमुख हंगाम आहे. जून ते जुलैचा दुसरा पंधरवडा पावसाच्या आगमनानुसार किंवा पावसाच्या पडण्याच्या कालावधीनुसार प्रत्येक ठिकाणावाईज आपण त्याचा कालावधी ठरवू शकतो. नंतर पेरणी आणि रोपे लागण करताना 20 ते 25 दिवस वयाची रोपे पुन्हा लागण करण्यासाठी घ्यावी. साधारणपणे जर रोपे लागणीस 30 दिवसांच्या पेक्षा जास्त कालावधी झाला तर नर्सरीमध्येच रोपांना फुटण्यास सुरुवात होते आणि त्याचा परिणाम नंतरच्या मुळांच्या वाढीवर आणि एकंदरीत पुढच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. लागवड करताना 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर असावं आणि 2 रोपांमधील अंतर 10 सेंटीमीटर आहे. या प्रकारे त्याची लागवड करावी. पेरणीची खोली आपण पाहिलं असेल की या पिकातील धान्याचा जो आकार आहे हा फारच लहान आहे. म्हणजे हे जर 2-2.5 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जर जमिनीत पडलं तर याची जमिनीत आपण सर्व घटक जरी दिले तरी त्याच्यात जी ताकद लागते की जमिनीत ते उगवून वर यावं ती शक्यता जरा कमी होती. त्यामुळे शक्यतो धान्य जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर गरजेनुसार 15 ते 20 दिवसांनी विरळणी करून घ्यावी. एक खुरपणी अथवा कोळपणी करून घ्यावी.
नंतर खत व्यवस्थापन, कुठल्याही पिकांच्या बाबतीत आपण माती परीक्षेनुसार रासायनिक खते द्यावी, ती या पिकामध्ये पण लागू होते. शिफारसीत खत मात्रा जी आहे ती 60 किलोग्रॅम नत्र प्रति हेक्टर, 30 किलोग्रॅम स्फुरद प्रति हेक्टर आणि 30 किलोग्रॅम पालाश प्रति हेक्टर याप्रमाणे नाचणीसाठी आहे. त्यासाठी युरिया, एसएसपी आणि एमओपीचा जर विचार केला तर 1 हेक्टरसाठी 130 किलो युरिया, 187 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश आपण द्यावे. 50% नत्र पेरणीच्या वेळी, 100% स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे आणि पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी उरलेले 50% नत्र द्यावे. नंतर रोपे लागण करताना रोपवाटिका व्यवस्थापन हा एक महत्वाचा भाग आहे. रोपवाटिका करताना त्याची पेरणी 15 ते 25 जून पर्यंत गादी वाफेमध्ये करावी. गादी वाफे करताना त्याची रुंदी 1 ते 1.5 मीटर आणि लांबी आपल्या आवश्यकतेनुसार किंवा जमिनीच्या उतारानुसार त्याची लांबी ठेवावी. उंचवट्याची जागा निवडावी जेणेकरून जास्त पाऊस झाल्यावर तिथे पाणी साठणार नाही आणि पाणी निचरा होण्यासाठी त्याला चरी किंवा सरी काढावी जेणेकरून त्याचा रोपांवर काही अनिष्ट परिणाम होणार नाही. तर आपण 1 हेक्टर क्षेत्रासाठी आपल्याला 1.5 गुंठे क्षेत्रातील रोपवाटिका पुरेशी होते. मग सांगितल्याप्रमाणे 1 किलो युरिया, 1 किलो सुपर फॉस्फेट किंवा अर्धा किलो एमओपी चांगल्या प्रकारे द्यावी आणि 1 महिने 15 दिवसांनी परत अर्धा किलो युरिया आपण नर्सरीमध्ये द्यावा. पाण्याची मात्रा नियमित ठेवावी, जेवढं गरजे एवढंच पाणी द्यावं. जास्त पाण्यामुळे रोपांची सड होते आणि रोगराई पण पसरते. या चित्रात दाखवल्याप्रमाणे गादी वाफेवर पेरणी करावी. नंतर पूर्ण लागण करताना भाताप्रमाणे यात चिखलाची गरज नसते. हलका पाऊस जर सुरू असेल तर हे पीक लगेच जमिनीत मूळ धरते आणि त्याची वाढ सुरू होते. जर पाणी व्यवस्थापन पेरणीनंतर 3 ते 4 दिवसांनी समजा पाऊस झाला नाही तर पीक जगवण्यासाठी आपण हलके पाणी द्यावे, ज्याला आपण आंबोर म्हणतो. हे पाणी फार गरजेचे आहे. त्यानंतर विविध पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे. त्यानंतर 30 ते 45 दिवसांनी रोपांची वाढ सुरू होते त्यावेळेस. नंतर 65 ते 70 दिवसांनी म्हणजे फुलोरा अवस्था सुरू होते त्यावेळेस. नंतर 75 ते 80 दिवसांनी म्हणजे कणीस बाहेर पडण्याची अवस्था असते आणि 90 ते 95 दिवसांनी म्हणजे कणसातील दाणे भरण्याची अवस्था. ह्या 4 प्रमुख अवस्था की ज्यामध्ये जर पाण्याची कमतरता जाणवली तर त्याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे या जे 4 स्टेजेस आहेत, ज्या अवस्था आहेत त्यामध्ये पाण्याचा उपयोग करावा. नंतर खरीप हंगामात तण नियंत्रण हे एक मोठे शेतकरी बांधवांसाठी मोठा त्रासाचं एक कारण असतं. त्यामध्ये एकदम जी गवत आहे जी नाचणी पिकात जाणवतात त्यामध्ये लवाळा असेल, हरळी असेल, शिप्पी असेल किंवा रानटी भाग त्याची आपण शास्त्रीय नाव वर दिलेली आहे. तर लवाळा आणि हरळी ही बहुवार्षिक जी गवत आहे त्याच्या नियंत्रणासाठी आपण पेरणीपूर्वी किंवा त्याच्या आधीच्या हंगामात ग्लायफोसेट किंवा ह्या ज्या तणनाशकाचा वापर करावा, त्याची फवारणी करावी. पेरणीपूर्वी पीक पेरणीनंतर ग्लायफोसेटचा वापर करू. नंतर आयसोप्रोपान 375 क्रियाशील घटक प्रति हेक्टर किंवा ऑक्झिफ्लोरोक्विन 100 किलोग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टर पीक उगवणीपूर्वी आपण त्याची फवारणी करावी. नंतर प्रतिबंधात्मक उपाय जर गवत नियंत्रणासाठी जर झाला तर हे कुठल्याही पिकांमध्ये लागू होते की रोप लागण करताना लागवड क्षेत्र तणविरहित ठेवावे. नंतर पूर्वीचे जे कुजलेलं शेणखत असेल किंवा दसकटी असतील पूर्वीच्या पिकाची ती पूर्ण काढून स्वच्छ ठेवावी. आणि कुठल्याही शेतामध्ये येणारे गवत हे फुलोरा येण्यापूर्वी जर काढून टाकले तर ते निरंतर ते गवत त्या शेतातून पूर्णपणे नष्ट होते. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या पीक लागवडीस हे जर आपण केलं तर आपल्याला गवतांमुळे जे होणारी पिकांवर स्पर्धा आहे ती कमी होण्यास मदत होते. जर द्विदल गवताचा विचार केला तर रेशीम काटा, घोड, दुधाणी आणि कुरडू हे प्रमुख गवत आहेत. याच्या नियंत्रणासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे आयसोप्रोपिलॉन किंवा ऑक्झिफ्लोरोक्विनचा दिलेल्या मात्रेप्रमाणे याची फवारणी करावी. जर या पिकांमध्ये प्रमुख जे पीक संरक्षण कीड व रोग नियंत्रणाचा जर आपण बोलायचं झालं तर प्रमुख एक कीड आहे ती खोडकीड म्हणजे सेसामिया इन्फ्लुएन्स त्याचं शास्त्रीय नाव. चित्रात दाखवल्याप्रमाणे ह्याचा जो आयडेंट आहे किंवा जी पाकुळी आपण म्हणतो तिचं दाखवलं आणि खाली जे दाखवलंय ते मुख्य खोडाला छिद्र पाडून गुलाबी कलरची आळी त्यामध्ये नुकसान करते आणि जे त्याची विष्ठा जी आहे ती बाहेर पडते. मुख्य खोडालाच नुकसान केल्यामुळे पूर्णपणे मुख्य खोड वाळते. जरी त्यावर कंसाची धारणा झाली असेल तरी पूर्णपणे डेड हार्ट सारखे त्याचे सिम्पटम भाताप्रमाणे आपल्याला दिसतात. नंतर मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात खोल नांगरट करावी किंवा पूर्वीचे अवशेष नष्ट करावे. 30-35 दिवसांनंतर कोळपणी करावी जेणेकरून जमिनीच्या भेगांमध्ये जे आळ्या किंवा किडे लपलेले असतात ते पक्ष्यांद्वारे त्याचं नियंत्रण चांगलं होतं. आणि रासायनिक नियंत्रण करताना मेटासिस्टॉक 0.07% किंवा डायमिथोची फवारणी करावी.
दुसरी महत्वाची कीड आहे ती ग्रासहॉपर म्हणजे नाकतोडा, प्रोटोगोनस स्ट्रॅचिप्टेरस असं आपण त्याचं शास्त्रीय नाव आहे. ही कीड कोवळ्या रोपांची लागण केल्यानंतर किंवा एक 40 ते 45 दिवसापर्यंत झाडाची पाने खातात आणि एक मोठ्या प्रमाणावर याची जर वाढ झाली किंवा त्यांची संख्या वाढली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर याची खोल नांगरट करावी, पिकाची दसकटी औषध नष्ट करावी. खोल नांगरट केल्यामुळे उन्हाळ्यात उन्हामुळे आणि पक्ष्यांमुळे त्याचं चांगलं नियंत्रण होतं. रासायनिक नियंत्रण करताना मॅलाथिओन 5% किंवा मेथिल पॅराथिओनची जी पावडर आहे त्याची टेस्टिंग करावी. नंतर विविध रोगांचा मुख्य रोग म्हणजे ब्लास्ट. ब्लास्ट त्याचे सिम्पटमचे जे लक्षण आहेत ते समोर दिसत आहेत आपल्याला, की पानावर एक सिल्वरी कलरचा मध्ये एक डॉट येतो आणि बाजूने त्याला गर्द तपकिरी कलरचं त्याला एक बाउंड्री असते. हे ठिपके नंतर वाढत जाऊन पूर्ण आपले क्लोरोफिल जे आहे पानांमधले ते नष्ट करते आणि त्याचं प्रकाशसंश्लेषण क्रिया बंद झाल्यामुळे त्याचा परिणाम जे धान्य तयार होतं त्याच्या वाढीवर होतो. नंतर जो ब्लास्ट आहे हा लीफ ब्लास्ट झाला. नंतर नेक ब्लास्ट जो म्हणतो म्हणजे चित्रात दाखवल्याप्रमाणे जे कणसाचं जे देठ आहे यामध्ये त्याचं इन्फेक्शन होतं आणि बऱ्याच अंशी असं होतं की दाणे भरलेले आहेत आणि कंस तुमचे काढायला 15 ते 20 दिवसांचा अवकाश आहे. त्या काळात नेमका हा नेक ब्लास्ट हा रोग आपल्याला जाणवतो आणि दाखवल्याप्रमाणे तिथे ते कणीस मोडते आणि खाली पडते. म्हणजे आपल्याला हाताशी आलेला घास ह्या रोगामुळे आपल्याला जातो. नंतर दुसरा आहे रस्ट आणि लिप लाईट. याचे आपण लक्षणं समोर दाखवल्याप्रमाणे आहे. तर याचे नियंत्रण आपण बघू. तर ब्लास्ट पायरिक्युलेरिया ग्रेसिया ह्या शास्त्रीय नाव आहे. रोपांच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळापासून पानांवर आणि कंसावर हा रोग पसरतो. लक्षणे मगाशी सांगितल्याप्रमाणे दाखवले आहे. त्यामुळे दाण्यांची संख्या, वजन आणि दाणे भरण्यास अडचण येते, परिणामी उत्पन्न करते. रस जो आहे पाण्याच्या पृष्ठभागावर लहान गोलाकार गर्द तपकिरी भरीव ठिपके दिसून येतात आणि दमट वातावरण जर असेल, सूर्यप्रकाशाचा अभाव असेल तर याचा प्रसार फार वेगाने होतो. नंतर लिप ब्लाइट यामध्ये पण पानावर लांबट लंबवर्तुळाकार वाळल्याप्रमाणे नुकसान दिसून येते आणि पानांमुळे त्याच्या पूर्ण वाढीवर त्याचा परिणाम होतो. हे जे बुरशीजन्य रोग आहे याचं नियंत्रण करायचं झालं तर कार्बेंडिझमची जी बीज प्रक्रिया सुरुवातीला सांगितली होती की 2 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी, किंवा जर तरी पण रोग नियंत्रणात नाही झाला तर बुरशीची नाशकाची जी फवारणी म्हणजे साप जे बुरशीनाशक आहे 0.2% किंवा कार्बेंडिझम 0.1%, ह्याच्या 2 फवाऱ्या कराव्या. लक्षणे दिसताच एक पीक फुलरत असताना आणि पहिली फवारणी झाल्यानंतर त्यानंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी रोगाच्या तीव्रतेनुसार करावी. नंतर पिकाची काढणी. पीक फुलोऱ्यानंतर दाणे भरायला सुरुवात होते आणि 40 ते 45 दिवसांनी पीक काढणीस तयार होते. कणसे पक्व झाल्यावर त्यांचा रंग तपकिरी किंवा तांबड्या रंगाचा होतो. कणसांची खुडणी, आता ही पिके जी डोंगर उतारावर किंवा ज्या भागात होतात तिथे मशीनद्वारे किंवा याची काढणी सहसा होत नाही. मग त्याची विळ्याद्वारे आपण कणसाची खुडणी करून घ्यावी आणि 2-3 दिवस ती कणसे चांगली वाळल्यानंतर त्याची बळणी करून घ्यावी. या पिकाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे कणसे काढल्यानंतर जे उरलेला काढ आहे तो जनावरांसाठी उत्तम प्रकारचा चारा म्हणून आपण वापर करू शकतो. नंतर अजून एक या पिकाचे धान्य पिकाची महत्वाचा फायदा म्हणजे मळणी केलेले धान्य इतर धान्याप्रमाणे आपण उन्हात वाळून जर साठवणूक करून ठेवली तर बाकीचे गहू असेल, ज्वारी असेल या पिकांना साठवणुकीतील किडींचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तर नाचणी किंवा हिची तत्संकरित धान्य या पिकांमध्ये कुठल्याही प्रकारच्या साठवणुकीच्या किडीचा आपल्याला त्रास होत नाही. नंतर राहुरी कृषी विद्यापीठातील विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर अंतर्गत जे नाचणीचा वाण विकसित केला त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. या वाणाचे नाव आहे फुले नाचणी. 2015 साली हा नोटिफाय झालेला आहे. त्याचा फुलोरा कालावधी 80 ते 85 दिवस आणि पक्वता कालावधी 115 ते 120 दिवस आहे. म्हणजे हा उशिरा पक्वता कालावधी मधला हा वाण आहे. याची ठळक वैशिष्ट्य म्हणजे 22 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत याची उत्पादकता आहे. हा वाण उंच वाढणार आहे, म्हणजे 80 ते 95 सेंटीमीटर, कधी 1 ते 1.5 मीटर पर्यंत सुद्धा याची उंची वाढलेली आहे. पाकळ्यांची संख्या 7 ते 9 एका कंसामध्ये आहे. दाण्यांचा रंग चित्रात दाखवल्याप्रमाणे फिकट तांबूस रंगाचा आहे. नंतर मागच्या वर्षी दापोली कृषी विद्यापीठाने दापोली 3 हा वाण कोकणासाठी विकसित केला आहे. याचा फुलोरा कालावधी फुले नाचणीपेक्षा एक 10-15 दिवस उशिरा म्हणजे 90 ते 94 दिवस आहे आणि पीक कालावधी जो आहे पक्वता कालावधी तो 120 ते 122 दिवस आहे. या वाणाची जी उत्पादन क्षमता आहे ती 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर आहे. कणसाची लांबी 8 ते 9 सेंटीमीटर आणि पाकळ्यांची संख्या 5 ते 6 एका कणसामध्ये आहे. दाण्याचा रंग फिकट तांबूस कलर.
नंतर हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जो फुले नाचणी हवामान उन्हाळी हंगामामध्ये या हंगामातच घेतलं होतं, त्याचं हे फोटो आहे. नंतर ज्या संशोधन शिफारशी कृषी विद्या किंवा इतर विभागामार्फत ज्या केल्या जातात, त्या मागील काही वर्षी जे संशोधन जे झाले त्याची फलनिश्चिती म्हणून जे शिफारस त्या मी सांगू इच्छितो. नाचणी पिकामध्ये आंतरपीक अभ्यासने 2009-10 मध्ये ही शिफारस देण्यात आली. त्यामध्ये अधिक धान्य उत्पादन आणि निव्वळ नफा मिळवण्यासाठी उपपरिवर्ती विभागात हलक्या व उथळ स्वरूपाच्या जमिनीवर नागरी पिकामध्ये उडीद किंवा मटकीची 8:2 किंवा 4:2 या प्रमाणात आंतरपीक घेण्याची शिफारस करण्यात आली. नंतर खत व्यवस्थापनाच्या बाबतीत 2012-13 मध्ये एक शिफारस देण्यात आली की उपपरिवर्ती विभागात हलक्या जमिनीत अधिक उत्पादन आर्थिक फायद्यासाठी नाचणी पिकाची रोप लागण 20 बाय 40 सेंटीमीटर जोड उडीद करून 5 टन शेणखत प्रति हेक्टर, अधिक शिफारस खत मात्रेच्या 75% खत मात्रा म्हणजे 25% कमी करतो आपण, 45-22 आणि 0 नंतर स्फोरक 5 किलो प्रति हेक्टर गोळी स्वरूपात आपल्याला ब्रिकेट स्वरूपात देण्याची शिफारस आहे. 20 सेंटीमीटर जोड ओळीत 2 ब्रिकेट मधलं अंतर 35 सेंटीमीटर असावं आणि ब्रिकेटची खोली 5 ते 7 सेंटीमीटर खोलीवर असावी, या प्रकारची शिफारस आहे. या शिफारसीबद्दल परत सांगतो. या 2 ओळींमधलं जे अंतर आहे 20 सेंटीमीटर आहे. त्यानंतर 40 सेंटीमीटर परत तिसऱ्या ओळीत, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमधील अंतर आहे. आणि जे ब्रिकेट आपण देतोय ते 20 सेंटीमीटरची ज्या ओळी आहेत त्यामध्ये 2 ब्रिकेट देण्यामध्ये जे अंतर आहे ते जवळपास 1 फूट म्हणजे 35 सेंटीमीटर पडतं. त्यामुळे खतांचा जास्त पावसामुळे होणारा जो अपव्यय आहे तो टळतो आणि पिकांच्या वाढीनुसार गरजेनुसार ते पिकांना खत भेटत जातं आणि त्याचा वाढीवर चांगल्या प्रकारे परिणाम. नंतर नाचणी पिकात खताच्या विविध मात्रांचा अभ्यास 2014-15 एक शिफारस आहे की उपपरिवर्ती विभागात नाचणीचे अधिक उत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी हेक्टरी 5 टन शेणखत आणि नंतर पूरक पाला 60 बाय 30 बाय 30 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे. सोबत जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया ती कंपल्सरी आहे, म्हणजे प्रति किलो बियाण्यास 25 ग्रॅम आझोस्पेरिलम ब्रासिलियन्स किंवा अस्परजिलस अवमेरी हे करण्याची शिफारस देण्यात येत आहे. नंतर आंतरपिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वरई या पिकामध्ये कारळा या पिकाचं आंतरपीक म्हणून 2018-19 मध्ये ही शिफारस करण्यात आहे की नाचणी बरोबर वरई पण हे पीक आपल्या भागात घेतलं जातं. त्यामध्ये आर्थिक फायदा आणि निव्वळ धान्य उत्पादनासाठी कारळा आंतरपीक 4 या प्रमाणात घेण्याची ही शिफारस देण्यात आली. राज्याबरोबरच इतर ज्या राज्य आहेत कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जे विविध जे सुधारित वाहन वापरले जातात त्याची यादी मी आपल्याला दाखवली आहे. त्यापैकी GPU 28, GPU 45 किंवा GPU 48 हे बेंगलोर मधून विकसित झालेले वाहन आहेत. नंतर झारखंडमध्ये 8404, BM2, VL3079 म्हणजे विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाहन वापरले जातात. नंतर आपण लागवड किंवा त्याचं प्रोडक्शन नंतर ह्या पिकांचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे नाचणीचे पोस्ट हार्वेस्ट प्रोसेस, म्हणजे त्याचा आपण काढणी पश्चात तंत्रज्ञान किंवा उपपदार्थ निर्मिती. तर काढणी पश्चात तंत्रज्ञानाचे 2 प्रमुख भाग असतात. एक आहे की प्रायमरी पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन आणि दुसरं आहे सेकंडरी पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन. तर प्रायमरी पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन म्हणजे काय की ह्या प्रक्रिया केल्यामुळे धान्याची जी क्वालिटी आहे ती सुधारते आणि धान्याचा जो एक म्हणजे मळणी केल्यानंतर जे धान्य आहे त्याला वरनं जे डिहस्किंग म्हणतो आपण ते असतं, त्यामुळे त्याचे उपपदार्थ बनण्यात ज्या अडचणी होतात त्या दूर केल्या जातात. मग प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये कुठल्या बाबींचा समावेश होतो तर त्यामध्ये क्लिनिंग असेल, सोर्टिंग असेल, ग्रेडिंग असेल, ड्राईंग, नंतर डिहलिंग, पॉलिशिंग, ग्राइंडिंग, नंतर साईज रिडक्शन आणि स्टोरेज. तर ह्या सर्व ज्या प्रक्रिया किंवा याला लागणारी जी मशिनरी आहे, आता प्रामुख्याने दक्षिण भारतात याची लागवड होत असल्यामुळे आणि त्यापासून पदार्थ बनवण्याचे प्रमाण दक्षिण भारतात जास्त आहे, त्यामुळे याची मशिनरी किंवा यांचा विकास त्या भागात भरपूर प्रमाणात झाला आहे. सेकंडरी प्रोसेसिंग म्हणजे काय की प्रायमरी प्रोसेसिंग मधून आपल्याला मिळालेले धान्य त्याचा आहे असा वापर करून आपण त्यापासून उपपदार्थ बनवतो आणि त्यासाठी वेगळ्या क्रिया केल्या जातात. त्यामध्ये पफिंग असेल, मिलिंग असेल, बेकिंग असेल किंवा फ्लेकिंग असेल, म्हणजे प्रक्रिया उपपदार्थ आपण बनवू शकतो. नंतर ज्या प्रोसेसिंग मेथड आहे की नाचणी सोडून इतर सर्व मिलेटमध्ये डिहस्किंग करणं गरजेचं असतं, कारण वरचं कव्हर ते जे आहे ते एकदम त्याचे आकार लहान असल्यामुळे ते घट्ट धान्याला चिकटून असतं, त्यामुळे उपपदार्थ बनवताना ते अडचण येतात. म्हणून बाकीच्या मिलेट्समध्ये डिहस्किंग फार महत्वाचं आहे. पारंपरिक दृष्टीने जर बोलायचं झालं तर डिहस्किंग, मिलिंग, माल्टिंग
किंवा आपण आंबवणी त्याला म्हणतो, फर्मेंटेशन किंवा पॉपिंग, या प्रकारे आपण पारंपरिक पद्धतीने खेडोपाडी प्रक्रिया केली जाते. आणि त्यापासून जे पदार्थ बनतात त्यामध्ये भाकरी बनवतात, पापड बनवतात, नंतर शिजवून त्याचे खातात किंवा एक लाह्या बनवून खातात, किंवा आपण नाचणी सत्व म्हणतो ते पण त्या पद्धतीने केले जाते. आता नवनवीन गरजेनुसार किंवा शहरांमध्ये बदलत्या अन्न पद्धतीमुळे बरेचसे लोक याकडे वळाले. मग त्यानुसार ज्या पद्धती विकसित झाल्या त्यामध्ये रिफायनिंग असेल, फर्स्ट फ्री माल्ट फ्लोर असेल, किंवा पॉलिशिंग डिकोर्टिकेशन असेल, इम्प्रूव्ड पॉपिंग प्रोसेस असतील किंवा फ्लेकिंग, म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस त्या विकसित झाल्या आणि त्यानंतर उपपदार्थ पण त्यानुसार वाढले. मग त्यानुसार रिफाईन फ्लोअर असेल किंवा हस्क फ्री माल्ट फ्लोअर असेल, पॅरबॉल ग्रेन असेल किंवा पॉपड प्रोडक्ट म्हणजे लाह्यांचे पदार्थ, किंवा हेल्थ फूड किंवा त्यापासून एक बेवरेजेस पण तयार करता येतात, बेकरी फूड पण तयार करतात. म्हणजे अन्न व तंत्रज्ञान या विषयात नाचणी आणि ह्या तंत्रज्ञान धान्यापासून बऱ्याचशा प्रकारचे आपण पदार्थ बनवू शकतो. या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे रिफायनिंग असेल, पॅर बॉइलिंग असेल, म्हणजे भगर जी असते ती पॅर बॉइलिंग मुळे आपल्या समोर येते मुख्य धान्यापासून. नंतर रागीचे आपण फ्लेक्स जे लाह्या बनवतो, फॉक्सटेल मिलेट असेल किंवा कंपोजिट फ्लोअर पासून बनवतो. नंतर एक्सट्रुजन प्रोडक्ट असेल, नंतर नूडल्स जे आपण पाहतोय ते पण बनवता येतात. नंतर पारंपरिक पद्धतीने आपण बघू शकतो ते लाह्या पण आपण बनवू शकतो. डिकोर्टिकेटेड म्हणजे वरचं आपण कव्हर काढल्यानंतर ती रागी तयार होते, त्याचा पापड तयार होतो, चकली असेल किंवा सूप त्यापासून तयार होतं. आणि नाचणीची बिस्किट महात्मा फुले कृषी विद्यापीठाची मार्फत ही प्रक्रिया केली जाते. फुले नाचणी बिस्किट आपल्याकडे विक्रीसाठी पण राहुरी कृषी विद्यापीठात उपलब्ध आहे. तर या प्रकारे आणि बेव्हरेजेस जे मगाशी बोलत त्याप्रमाणे त्याचे मूल्यवर्धन होतं, जेणेकरून जे आपण धान्य खातो त्यापेक्षा यामध्ये जे पौष्टिक पदार्थांचं प्रमाण जास्त आहे आणि ते आवश्यकतेनुसार आपण खाऊ शकतो. म्हणजे उपपदार्थ बनवणं सुद्धा या पिकांमार्फत सोपं आहे. नंतर ही पिके एवढी महत्वाची आहेत, याचं हे मी आता लागवड किंवा पौष्टिक मूल्य सांगितलं. पण केंद्र पातळीवर किमान हमी भाव डिक्लेअर केला जातो, म्हणजे किमान हमी भाव MSP ज्याला म्हणतो आपण खरीप पिकांची, तर 2019-20 6% आहे. तर सर्व जे धान्याचे प्रमुख आपल्या आहारात वापरले जातात, भात असेल, ज्वारी असेल, बाजरा आणि मका, या सर्वांचा जर आपण विचार केला तर आपण पाहू शकता की नाचणीचा किमान हमी भाव ह्या सर्वांपेक्षा सर्वात जास्त आहे, म्हणजे 3150 रुपये प्रति क्विंटल. फक्त अडचण एवढीच आहे की ह्या नाचणीचं कन्झम्पशन जास्त नसल्यामुळे त्याचे खरेदीदार स्थानिक पातळीवर कमी आहेत. परिणामी शेतकऱ्यांना जे उत्पादित नाचणी ती कमी भावात विकावी लागते. सांगायचा हेतू एवढाच की किमान हमी भाव हा काही ह्या वर्षीचा नाहीये, हा याच्या गुणधर्मामुळे आहे आणि हा भविष्यात पण असंच राहणार. मग शेतकरी बांधवांनी जर या पिकांकडे जर शेतकरी बांधव वळले तर निश्चित त्यांना आर्थिक फायदा भविष्यात मिळणार. कोल्हापूर येथे विविध जे संशोधन प्रयोग राबवले जातात, त्यामध्ये हे काही त्याचे फोटोग्राफ्स आहेत. वेगळे जे विविध प्रकारचे वाण असतात, म्हणजे कणसाचा रंग बघू शकतो आपण, कणसाचा प्रकार बघू शकतो, किंवा आंतरपीक पद्धती ज्या बघतो आपण तुरीमध्ये असेल, यावर सातत्याने संशोधनाचे काम चालू आहे. नंतर हे संपूर्ण संशोधनाचा एक फोटो आहे. नंतर हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या 3 वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे, तो आहे उन्हाळी नाचणी. खरीप हंगामात नाचणी पीक घेताना शेतकऱ्यांना एक दुय्यम पीक म्हणून त्याकडे बघितलं जातं. तर 2018 पासून आत्मा कृषी विभाग आणि आपलं विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर यांच्या माध्यमातून फुले नाचणी या वाणाचं आपण उन्हाळी हंगामात लागवड आपण सुरू केली. त्याचा फायदा असा आहे की जे भाताची जी काचरं उन्हाळ्यात रिकामी असतात आणि जिथं एक नदी बागायत क्षेत्र आहे किंवा पाण्याची उपलब्धता आहे, त्या ठिकाणी हे पीक जर आपण उन्हाळ्यात घेतलं तर हे फोटोग्राफ आपण पाहू शकता. 8 एप्रिल 2021 म्हणजे जवळपास 1.5 महिन्यापूर्वीचे हे फोटोग्राफ्स आहेत. आपण ह्या नाचणीची उंची बघू शकता, जवळपास छातीपर्यंत ही नाचणीची उंची आहे. म्हणजे धान्य कणसे फोडणी झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये हिरवागार चारा या भागात जनावरांसाठी आणि पौष्टिक चारा उपलब्ध होतो. दुसरी गोष्ट, जमिनीचा चांगल्या प्रकारे वापर होतो. 1 वर्षात 2 पिकं शेतकऱ्यांना घेता येऊ शकतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे MSP जशी जास्त आहे आणि साठवणूक क्षमता नाचणीची आपण बरेच वर्ष बघू शकतो, तर एक धान्य म्हणून आपल्याला ते उपलब्ध होते. हे कोल्हापूरमध्ये जे आपण उन्हाळी नाचणीचे प्रयोग राबवले ते नंतर नगर जिल्ह्यामध्ये पण राबवले गेले. डिसेंबरमध्ये ज्यावेळेस तिथे भेटी दिल्या त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांचा उत्साह आणि प्रतिसाद फार चांगला होता. हे पहिलेच वर्ष आहे नगर जिल्ह्यामध्ये, त्यामुळे पहिलं वर्ष असल्यामुळे काही त्याला ड्रॉबॅक किंवा एक शिकण्याचं प्रमाण आपण म्हणतो पहिल्या वर्षी असतं, तर पुढील वर्षी आपण जास्तीत जास्त प्रमाणात त्याची लागवड करण्याचा आपण शेतकऱ्यांना सांगतो. यानंतर सर्वात शेवटी मी आपल्याला एक थोडस आश्वस्त करू शकतो की भारताद्वारे एक ठराव युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघात मांडला गेला. मार्च 3 मध्ये त्याला त्यांनी मान्यता पण दिली
आणि 2023 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स, म्हणजे हे सर्व जे 6 तृणधान्य असतील, मका असेल, तर हे 2023 हे वर्ष युनायटेड नेशनने डिक्लेअर केलेलं. म्हणजे या पिकांचा प्रचार प्रसार हे करण्यासाठी शासन स्तरावर नाही तर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात त्याचा भविष्यात प्रचार आणि प्रसार होणार. त्याचं एकमेव कारण म्हणजे या पिकांमध्ये असणारे अंगभूत पौष्टिक गुणधर्म आणि क्लायमेट रेझिलियन्स, म्हणजे बदलत्या हवामानानुसार तग धरण्याची क्षमता. मग मी याद्वारे शेतकऱ्यांना किंवा आपल्या सर्वांना आश्वस्त म्हणजे आवाहन करू इच्छितो की आपण नाचणी किंवा ह्या तृणधान्य पिकांकडे वळावं आणि नुसतं लागवड करून भागणार नाही, तर आपण त्याचा आपल्या दररोजच्या आहारात म्हणजे आठवड्यातून आपण जर गहू भात खात असेल तर आपण किमान सुरुवातीला 3 दिवस तरी नाचणीची भाकरी खावी किंवा नाचणीची भाकरी, जेणेकरून आपल्या आहारात त्याचा वापर झाला, शेतकऱ्यांना पिकवण्यासाठी त्याची डिमांड वाढेल आणि शेतकऱ्यांना त्याचा एक 4 पैसे आर्थिक फायदा जास्त प्रमाणात. तर अशा प्रकारे हे शेवटची स्लाइड आहे माझी आणि मी माझे लेक्चर थांबवतो. धन्यवाद बन सर. अतिशय उत्कृष्ट आणि सविस्तर माहिती आज आपण नाचणी लागवड तंत्रज्ञानाबद्दल दिलेली आहे. तर शेतकरी बंधूंना विनंती आहे की जर त्यांच्या काही शंका असतील तर त्यांनी विचारायच्या आहेत. हा बन साहेब, डॉक्टर मुरलीधर महाजन बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नागलीचं क्षेत्र तर जास्त नाहीये, परंतु बरटी आणि वरई या 2 पिकांमध्ये आणि राडा हे 3 पिकं उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात घेताना दिसतात. तर उन्हाळ्यामध्ये या साई मिलेटचा आपलं शिफारस झालेली आहे का? नाही सर, शिफारस. आणि याला लागूनच दुसरा प्रश्न, उन्हाळ्यामध्ये यांची या हिल मिलेटची लागवड केली तर खरीप हंगामापेक्षा किती कालावधी वाढतो? सर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो सर मी. उन्हाळ्यात नाचणीची